नमस्कार, वेलकम टू दी होम मेकर्स. नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. वर्षाचा प्रत्येक दिवस तुमचा आनंदाचा आणि समाधानी जावो. तर हिवाळा सुरू आहे, थंडीचे दिवस आणि बाजारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळं आणि फुलं आले आहेत. तर एक फेरफटका मारूयात आणि थंबनेलवरून कळालंच असेल, तर आपण आज गाजरचा हलवा बनवणार आहोत. तुमच्या इथे गाजर काय किलो आहे कमेंटमध्ये सांगा. चला सुरू करूया. इथे मी गाजर घेतली आहे 1 किलो, धुवून घेतली आहे छान आणि याला आपण वरचं हे साल काढून घेऊया. तर सगळे सोलून झाले आहे गाजर आपले. आता याला आपण किसून घेऊया. तर इथे किसणीच्या सहाय्याने तुम्हाला बारीक किंवा जाड जसं किसून घ्यायचं असेल तसं आपण किसून घेऊया. तर मी इकडे ह्या असा जो झिगझॅगचा स्लाइस करतो तिकडनं करणार आहे. तर तिथून मी हे किसून घेते. तर अशा एवढ्या जाड किंवा तुम्हाला बारीक जसे हवे तशा करून घ्यायचे. गाजर सगळी किसून झाली आहे. तर आपण गॅसकडे जाऊया. तर कढई तापवली आहे आपण. तापल्यानंतर आपण त्यात 1 वाटी भरून तूप टाकूया. तूप वितळलं का त्यात सुका मेवा घालायचा आहे. मी इथे काजू आणि बदाम घेतले आहे. थोडे बारीक काप करून घेतले आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण यांना तळून घेऊयात. त्यानंतर याच तुपामध्ये आपण गाजर भाजून घ्यायची आहे. तर पूर्ण गाजरचा हलवा होण्याकरता जवळजवळ 1 ते पाऊण तास लागला आहे. म्हणजेच मीडियम फ्लेमवरती आपण हे पूर्ण तयार केलं आहे. तर छान भाजून घ्यायचं आहे तुपावर. 5 ते 10 मिनिटांपर्यंत आपण तुपावर भाजून घेऊयात आणि त्यानंतरच आपण यात दूध टाकायला घ्यायचं आहे. तर इथे अर्धा लिटर दूध टाकून घेते. दूध पण तापवून घेतलं होतं आणि छान शिजू द्यायचं आहे. आता हे तर मंद आचेवरच करायचं आहे आपण पूर्ण. तर हे पूर्ण होण्याकरता म्हणजे पूर्ण दूध आटण्याकरता जवळजवळ 30 ते 35 मिनिटं लागली होती. त्यानंतर आपण यात 1 वाटी साखर, तळून घेतलेला सुका मेवा आणि थोडेसे मनुके टाकून घेतले आहे. तर हे पण आपण छान मिक्स करून घेऊया आणि साखर वितळेपर्यंत म्हणजे साखरेचं पाणी परत सुटतं तर थोडं आटून जाण्यापर्यंत आपण हे होऊ देणार आहोत. इथे एक 10 ते 15 मिनिटांनंतर मी यात खवा टाकून घेत आहे. तर 1 वाटी खवा आहे हा, 100 ग्राम एवढा. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा हे आपण होऊ द्यायचं. त्यानंतर शेवटी आपण यात वेलचीची पूड टाकूयात 1 चमचा भरून आणि मिक्स करून आपण हे झाकून ठेवूयात पूर्ण होईपर्यंत आणि पूर्ण तयार झाल्यानंतर आपण हे सर्व केलं आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा प्लीज. धन्यवाद.